संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फेटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्याशाळा रोड, पलूस। ग्रामविकास वाचनालय सुवर्ण महोत्सव सोहळा संपन्न। सक्षम मानवी संपत्तीसाठी वाचनालये समृद्ध हवीत। अरुण लाड। दिवसेंदिवस वाचनाची आवड कमी होत आहे। मुले मोबाईल व टीव्ही पाहण्यात गुंग आहेत, त्यामुळे ती गुणवत्तेत कमी पडत आहेत। मुली गुणवत्तेत आघाडीवर आहेत। गुणवत्तेअभावी मुलांना नोकरी नाही, त्यामुळे गुणवत्तेने सरस मुलांना नाकारत आहेत। यासाठी वाचन संस्कृती वाढली पाहिजे, त्यासाठी वाचनालयांचे अनुदान वाढले पाहिजे। कर्मचाऱ्यांची वेतन श्रेणी मंजूर झाली पाहिजे। सक्षम मानवी संपत्तीसाठी वाचनालये समृद्ध झाली पाहिजेत, असे प्रतिपादन आमदार अरुण लाड यांनी नागराळ येथे केले। येथील ग्रामविकास वाचनालय यांच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात ते बोलत होते। या प्रसंगी जलनायक संपतराव पवार म्हणाले, शस्त्राने क्रांती करण्याचे दिवस संपले आहेत, आता ज्ञानाने समाज बदलण्याचे दिवस आले आहेत। हे इतिहासाने सिद्ध झालं आहे, त्यामुळे ज्ञानक्रांती घडवण्यासाठी वाचनालये सक्षम झाली पाहिजेत। या प्रसंगी शिक्षक नेते मारुती शिरतोडे म्हणाले, वाचनालये लोकांची मने घडवण्याचे काम करतात। वाचनालये ही गावच्या विकासाची वर्धिष्णू संस्था आहे, याचे भान ठेवलं पाहिजे। या प्रसंगी ग्रामविकास वाचनालयाचे संस्थापक मार्गदर्शक व्ही.वाय. पाटील म्हणाले, डॉक्टर एस.आर. रंगनाथन यांनी वाचनालयाचा पाया घालून देशभर वाचनालयाचा विस्तार केला। मानवी संस्कृतीच्या जडणघडणीचे वाचनालय हे सर्वात प्रभावी माध्यम आहे। या प्रसंगी लोकनेते वैभवराव नायकवडी व युवा नेते गौरव नायकवडी तसेच कष्टकऱ्यांचे झुंजार नेते भाई दिगंबर कांबळे यांनी समयोचित मनोगत व्यक्त करून वाचनालयाच्या कार्याचे भरभरून कौतुक केलं। या प्रसंगी 75 वर्ष वयावरील 100 ज्येष्ठ नागरिकांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला वाचनालयांचे जनक डॉक्टर एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आलं। समारोप सम्राट पाटील यांनी केला, तर सूत्रसंचालन रफिक मुल्ला व दत्ता पाटील, श्रीकांत चव्हाण यांनी केले। या सोहळ्याला भाई मारुती सावंत, पत्रकार दीपक पवार, प्रदीप कदम, देवकुमार दुपटे, हिम्मतराव मलमे, कल्पना मलमे, माधवी शिंदे, शशिकांत पाटील, दिलीप पाटील, यशवंत बाबर, सुनील पाटील, सयाजी पाटील, पोपट पाटील, बबन पाटील, उल्हास पाटील, विशाल दिंडे, संजय जाधव, निखिल पाटील, सरपंच शांताबाई दिंडे, उपसरपंच अपर्णा मस्के, इंद्रजित पवार, राहुल पाटील, मोहम्मद सैदापुरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते।